मध्ये सून बेजबाबदारपणाने वागणारी असली, उलट उत्तरे देणारी असली, मोठ्यांचा अपमान करणारी असेल तर ते घरच राहत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, स्वर्गसम संसार हो, अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. आर्थिकपेक्षा आज गरज आहे ती म्हणजे सुसंस्काराची. वाद भांडण कलह न करता सामंजस्याने वागणे, शांतता कायम ठेवणे हीच खरी आपली संस्कृती आहे. परिवारातील सर्व लोकांमध्ये प्रेम, आस्था, विश्वास, सन्मान, समजून घेण्याची भावना असणे फार महत्त्वाचे आहे. 4 आधारस्तंभ आहे, त्या स्तंभावर या जीवनाचा पाया टिकून राहतो. हे स्तंभ मजबूत असणे तर आपल्यातील संबंध प्रेमाने ओथंबून भरलेले दिसेल, अन्यथा नाही. कोणत्याही कुटुंबात प्रेम, विश्वास, सन्मान असेल तर त्या कुटुंबाला बळकटी येते आणि सन्मान मिळतो. छोट्या छोट्या मुद्द्यावर मतभेद, कलह, क्लेश यांचा दुजोरा मिळतो. या 4 बाबी जर कुटुंबात पुरेशा प्रमाणात असतील तर कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. आपले संबंध अजून घट्ट होतील, त्यात बळकटीचे धागे गुंफलेले दिसून येतील. या 4 स्तंभाची उणीव असेल तर ते धागे कधीच मजबूत होणार नाही. आता कुटुंबाच्या 4 मजबूतीचे स्तंभ कोणते? परस्परावरील प्रेम. प्रेमात जर नसेल तर तो परिवार मात्र पंगू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रेम हे अत्यावश्यक आहे. सबसे ऊची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर खाई. सबसे ऊची प्रेम सगाई. प्रेमाचा उगम हा हृदयातून होतो, परंतु त्याला विकसित करण्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे तत्त्वे आवश्यक आहे. दुसरा स्तंभ विश्वास. विश्वासाची भावना, परस्परांशी समर्थन असणे जरुरी आहे. नाहीतर घरच्यावरी खायद्वारा बाहेरी दिन बापुडा अशी वेळ. बाहेरील लोकांचा विचार सोडला तर चालेल, परंतु घर प्रेमाने ओथंबून निघायला हवं, नाहीतर प्रेमाचा अंकुर कोमेजून जाईल. तिसरा स्तंभ सुरक्षा. सुरक्षा म्हणजे आपल्या घरातील सर्व सदस्य सुरक्षित राहावे, त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, त्यांची विचारपूस करावी. आता चौथा स्तंभ म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे कुटुंबाला समर्पित व्हावे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दाला अर्थ असावा, नकोत नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी.